लोकलमधल्या खचाखच गर्दीला वैतागलेल्या मुंबईकरांचा सुखाचा प्रवास आता लवकरच सुरू होणार आहे। ही मोनोरेल मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे। कशी असणार आहे ही मोनोरेल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। आमची सिनियर करस्पॉन्डंट प्रणाली कापसे तुम्हाला घेऊन जाते मोनोरेलच्या या दौऱ्यावर। भारतातला पहिला मोनोरेल प्रकल्प लवकरच मुंबईकरांसाठी खुला केला जाणार आहे। काय काय वैशिष्ट्य आहे या मोनोरेल प्रकल्पाची आणि कशी आगळीवेगळी असणार आहे ही मोनोरेल ती आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। चला तर मग हाय ना टाक। कधी येणार असं म्हणून वाट बघत होते मुंबईकर मोनोरेलची आणि अखेर ही मोनोरेल येणार आहे लवकरच। पण ही मोनोरेल नेमकी कोण चालवणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे आणि त्यामुळे सगळ्यात आधी ओळख करून घेऊया ही मोनोरेल कोण चालवणार आहेत आणि त्यांचे काय काय अनुभव आहेत, कारण गेले अनेक दिवस या सगळ्याच्या चाचण्या देखील सुरू आहे। प्रणालीने या सगळ्यांसोबत केलेली ही बातचीत ऐकूया। मुंबईकरांचं मोनोरेलनं प्रवास करण्याचं स्वप्न अखेर खरं ठरणार आहे। लवकरच मोनोरेल मुंबईकरांसाठी खुली केली जाणार आहे। तिचे सगळे सेफ्टी सर्टिफिकेट्स आता मोनो रेलला मिळालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मोनोरेलची जबाबदारी हिच्या सांभाळण्याची जबाबदारी आहे ती नवीन दमाखमाच्या तरुणांवर आहे। काही तरुणांना मी बोलवते जे याचे ऑपरेशन सगळं मॅनेज करणार आहात आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। मला सांग की सगळ्यात आधी एक नवीन प्रकल्प आहे मुंबईतला आणि कदाचित तुझा पहिलाच अनुभव असेल, किती एक्साइटमेंट आहे तुला मोनो चालवण्यासंदर्भात? पहिला तर ऐकूनच खूप एक्साइटमेंट होती। आता तर आम्ही चालवत आहोत। एवढे महिने ट्रेनिंग्स घेऊन आता चालवत आहोत विदाउट पॅसेंजर्स का होईना, बट एक्साइटमेंट ती आहे आणि आता जास्त एक्साइटमेंट असेल की पॅसेंजर्स घेऊन अजून वेगळा काही एक्सपिरियन्स असणार आहे। आमची ट्रेनिंग झालेली आहे, थेरी ॲज वेल एज प्रॅक्टिकल झालेली आहे। थेरीमध्ये आमचे असेसमेंट घेतले, एक्झाम्स घेतले, परत प्रॅक्टिकलमध्ये आमची ड्रायव्हिंग बघितली, ड्रायव्हिंग स्किल्स बघितले, त्याप्रमाणे आम्हाला सर्टिफाय करणार आहेत। परत अजून एक्साइटमेंट तर खूपच आहे, म्हणजे हा नवीन प्रकल्प आहे, म्हणजे मुंबई इनफॅक्ट हा इंडियामध्ये नवीन प्रकल्प आहे। तर आम्ही सगळेही एक्साइटेड आहे, ट्रेन कॅप्टन ॲज वेल एज ऑपरेशन ॲज वेल एज स्टेशन स्टाफ। आता मुंबईमध्ये कायम भरगच्च लोकल भरलेल्या असतात आणि मोनो पण आता सुरू होणार आहे। पहिल्यांदा तर लोकांना खूप एक्साइटमेंट असणार आहे की वरून चालणाऱ्या ट्रेनमध्ये बसायचं म्हणून। मला सांग की थोडंसं प्रेशर येतं का की खूप जर गर्दी झाली, खूप जर लोक आले तर कसं चालवायचं, प्रेशर येतं थोडंसं? तसं तर अजून तसा एक्सपिरियन्स नाही आहे, पण इमॅजिन करून थोडंसं वाटतं आता गर्दी झाली, सगळ्या जबाबदारी ॲज अ ट्रेन कॅप्टन म्हणजे सगळी जबाबदारी आमच्यावरच असणार आहे। रिस्पॉन्सिबिलिटीचं काम आहे, छान आहे, पण एक्साइटमेंट तर खूप आहे। बघूया किती गर्दी होते, कसं होतं, कसा रिस्पॉन्स मिळतोय ते। चॅलेंजेस काय वाटतात तुला? तसं हे सेफ आणि सिक्युअर आहे, बाकी लाईक लोकल ट्रेन्सपेक्षा सेफ आहे कारण की डोर्स आहेत, तर पॅसेंजर सेफ्टी इथे जास्त आहे, प्लस कम्फर्ट जास्त आहे, एअर कंडिशन्ड आहे। बट प्रॉब्लेम तेव्हा येणार आहे जेव्हा जास्त गर्दी येईल हँडल करणं, कारण की ग्रेडियंट्स असतात, चढ उतार आहेत, गल्लोगल्लीतून जातात, तर बाकी कोणत्याही ट्रेन्सपेक्षाही जास्त कर्व घेऊ शकते। तर तेव्हा थोडा कॅप्टन्सला काळजी घेऊन पॅसेंजर सेफ्टीच्या हिशोबाने चालवावं लागेल। किती खचाखच गर्दी असते आणि लोकांना ते आवडत नाही, त्यापेक्षा वेगळं काहीतरी जे आहे ते मोनो ट्रेनमध्ये होणार आहे आणि त्याच्यामुळे लोकांना एक्साइटमेंट जी आहे ती फार जास्त आहे।